नमस्कार मंडळी. आज आम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे तो एका वेगळ्या विषयावर आहे आणि तुम्हाला एक छानसा असा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सासूला पण, सुनेला पण. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा. कारण तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर तो इतरांना सुद्धा शेअर करा. कारण की तो बाकीच्यांना सुद्धा मेसेज बाकीच्यांपर्यंत गेला पाहिजे आणि लाईक पण करा आणि जर तुम्हाला आवडला, तर नक्की कमेंट करून सांगा, की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सबस्क्राईब तर कराच. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडणारच आहे आणि तुम्ही आहे ना हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नंतर तुम्हाला आवडला असेल शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर शेअर करा आणि करा. कमेंट पण त्याच्यावर कमेंट पण करा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला. अगं काय करत आहे तू? अरे आई, आज तुम्हाला एकादशी आहे ना, म्हणून शेंगदाणे भाजते. अगं तुला चटका वगैरे लागेल, तू जा, मी भाजते. अरे राहू दे. नाही, राहू दे. नाही नाही, राहू दे, तू सरक बाजूला, मी भाजून घेते. काय करते आहे गं? अरे आई, गोळी घेते ना. अगं पण काही खाल्लं की नाही का? तशीच घेऊन राहिली गोळी. नाही खाल्लं नाही. आणि खाली बसून घे पहिले, उभ्यानं गोळी नसतात घेत. पहिले काही खाऊन घे बरं, मग नंतर गोळी घे. अशा गोळ्या घेत असतात का कुठं? का ग, काय करत आहे ग? अरे आई, ह्या साड्यांच्या घड्या करून ठेवते ना. का ग, त्या ललिताचा फोन नाही आला बेटा एवढ्यात? अरे नाही नाही, आलाच नाही. तिला काही काम असेल म्हणून केला नसेल तिने. तू पण नाही गेली तिच्याकडे? अरे नाही, मला किती काम आहे, कशी जाणार. अरे बेटा, मैत्रिणीशी बोलल्यानं अर्ध दुःख कमी होते, सुख दुःखाच्या गोष्टी करायच्या. जा, मी करून घेईन ते काम. जा बरं बेटा, तू जा. हा आई, हो. नाही काम आहे मला. मी नाही ग, अगं आण, मी करून घेईन काम. जा, तू तिला भेटून ये, तेवढंच मन हलकं होते. जा जा बरं बेटा. नक्की? हो जा, मी करून घेईन काम. जा. नक्की आई? हो हो, जा ना, जा. अरे आई, काय झालं? काही नाही ग बेटा, झोप ना. आई सॉरी, मला माहितच नाही 8 वाजले म्हणून. मी आता अगं काही नाही, झोप. काम काय नेहमीचेच असतात. झोप, आराम कर जरासा. झोप बेटा, झोप झोप बरं. अरे नाही आई, 8 वाजले. मी नळ आले असतील, मी पाणी भरून घेते. अगं मी पाणी भरते. मी काय म्हातारी नाही झाली, पाणी भरते मी. अरे नाही नाही, अरे तुम्ही एखाद्या तुमच्याच्याने- दिवशी आराम करा माणसानं. झोप झोप बरं अरे बेटा. आई, तुमच्याच्याने होणार नाही. पडाल तुम्ही. मी जाते पटकन पाणी भरून घेते. अगं मी काय म्हातारी झाली का? मी काही नाही पडत बिडत. झोप, तू आराम कर. नक्की हो भरता पाणी हो तुम्ही? हो हो, काही काळजी नको करू. हा. सासूबाईंना नेमकं झालं काय? मला तर कळतच नाहीये. काय चुकलं माझं, काय माहिती. सासूबाई, काय ग, तुम्हाला एक विचारू का? विचार ना. तुम्हाला झालं काय नेमकं? काय मला नाही ग बेटा, मला काही नाही झालं. नाही, तुम्ही खरं खरं सांगा, तुम्हाला झालं काय? माझं काही चुकलं का आई? नाही ग बेटा, तुझं काही चुकू शकते का? काहीच नाही, काहीच झालं नाही मग मला. तुम्ही अशा का बरं वागताय? अगं त्या कॉर्नरवरच्या आपल्या देशपांडे काकू आहेत ना, त्यांना काय झालं? अगं त्यांना काही नाही झालं. तर त्यांची सून आहे ना, ती नलिनी. अरे नलिनी तर मला काल भेटली, मग तिला काय झालं? अगं तिला पण नाही काही झालं. तिनं आहे ना, आता हा अधिक महिना येत आहे की नाही पुढच्या महिन्यात, तर हो, हो, तिनं पुढच्या महिन्यात आहे अधिक महिना. तर तिनं आहे ना तिच्या माहेरी फोन करून सांगितलं की मला ना अधिक महिन्यात तुमच्या जावायला 4 व्हीलर द्या म्हणून. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. अच्छा, असं आहे तर मग आई ते. आई, मला माहित होतं आई की पुढच्या महिन्यात अधिक महिना येणार आहे. हो. आणि तुम्हाला माहित आहे का, मी आधीच माझ्या माहेरच्यांना सांगून ठेवलं बरं, की तुम्ही तुमच्या जावयाला थार द्या म्हणून. कारण हो का ग? त्यांनी काय दिली, 4 व्हीलर दिली ना. हो, हो. मग मी सांगितलं की आम्हाला यावेळेस थार पाहिजे बरं. हो का? आणि फक्त थारच गाडीने मागितली आहे मी त्याच्यासोबत चेन आणि अंगठी सुद्धा मागितली. बाई ग, हो का ग? हो मग. हं, आणि मी असंही सांगितलं बरं आईला, हं, हं, की जर पैसे कमी पडले हं, तर हं. तुझ्या 2 किडन्या विक, हं. बाबांच्या 2 किडन्या विक, आणि जर कमीच पडले तर दादाचे विकून टाक. चालेल ना? चालेल ना तुम्हाला? का ग, तू स्वतःला जास्त हुशार समजून राहिली का? हा, मूर्ख कुठलची. अरे आई, मी आणखी एक विचार करते. आता मी थार गाडी मागणार आहे सगळं, मग आपल्याला पण आपल्या जावयाला काहीतरी द्यावं लागेल ना. मग मी विचार करत आहे की काय द्यायचं त्यांना. आई, त्यांना आपण जेट विमान द्यायचं का? पागल आहे का तू? जराशी काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? असं नाही ना, द्यावं लागेल ना आपल्याला.
थांबा. अरे आई बसा ना, नाही, आपण- आई बसा ना, आपण चर्चा तुझ्याशी करू ना. डोकं लावण्याचाच अर्थ अरे नाही आई काही. बसा सरक. ना, नाही, आपल्याला सरक. विचार करावा लागेल ना की काय काहीच द्यायचं. अर्थ नाही तुझ्याशी बोलण्यामध्ये बिंडो. अरे आई द्यावं लागेल ना, पण आपल्याला आपण मागत नाही तर आपल्याला द्यावं लागेल.